वो सोसाइटी का नाम भी क्या है मालूम नहीं, गिर रहा है बच्चा। ओ भैया ऊपर जाओ ना, ऊपर वाले फ्लैट में जाओ ना, बच्चा गिर रहा है वो 2 फ्लोर पे, ऊपर जाओ, बच्चा गिर रहा है खिड़की में से। ऊपर जाओ, बच्चा गिर रहा है, एक बच्चा गिर रहा है ऊपर, ऊपर वाला खिड़की में, 3रे फ्लोर पे बच्चा गिर रहा है खिड़की में से। योगेश भाई यो ठीक योगेश यो आईच्या कडेवर अगदी आरामात खेळणारी भाविका आनंदामध्ये आहे आणि भाविकाचे आईवडील यांच्या आनंदाला तर पारावार उरलेला नाही। आकाश चांदणे आणि अंजली चांदणे यांच्या या 2 मुली, या मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी म्हणून अंजली चांदणे बाहेर गेल्या आणि जाताना त्यांनी भाविका झोपलेली आहे असं म्हणून घराला बाहेरून कुलूप लावलं। मात्र त्यानंतर जो काही प्रसंग घडला तुम्हीच सांगा। मी अशी तिला सोडायला गेलते, 9 वाजले होते, 10 मिनिटं लागले म्हणजे यायला वरती। तर वरती अशी खिडकीत अडकून बसली होती, म्हणजे पूर्ण गेली होती, अडकली होती, फक्त मुंडकं राहिलं होतं। ते हालचाल करत होती की म्हणजे खाली उतरावं म्हणून। तेवढ्याच समोरच्या बिल्डिंगमधून एका माणसाने व्हिडिओ काढला, त्या काकांनी, आणि एक जण वाचवायला आलं। मग मी लॉक काढून की घरातून बाहेर पडण्याचा तो मार्ग आहे। हां, तिला वाटलं की खाली येता येईल का काय म्हणून। तिला दे चॉकलेट, हे बघ हे भाविका, अजून एक दे। तिला वाटलं खाली उतरता येते का काय जागा आहे म्हणून तिने ते प्रयत्न केले तसे खाली येण्याचे। तुम्ही त्यावेळी? मी जॉबला गेलो होतो। हा प्रसंग घडला तर खरं तर आता तुम्ही जॉब करता, तर घरात लहान मुलांना म्हणजे आतमध्ये खरं तर तुम्ही काम करत असाल, तुम्हाला बरंच असेल, पण आतमध्ये ती झोपलेली आहे पाहून तुम्ही गेला होता? हो, झोपली होती म्हणून मी गेलते, म्हणलं 10 मिनिटात किती येते ना, असं नव्हतं वाटलं की ती अशी काही करल म्हणून। कडकडी दिसते? हा, कडकडी आहे, खूप कडकडी येते, आता बसत नाही। ती शाळेत जात असते, पण ते आज ती नाही गेली तर हेच उठली आणि हे गेली। मग ते झोपीत होती म्हणून तिला वाटलं की राहू देत, तर मग त्यामुळे ते प्रसंग असा निर्माण झाला। जेव्हा तुम्हाला कळालं की ती अडकली आहे तर त्यानंतर म्हणजे असं घाबरल्यावर झालं ना, पोरगी अडकली, थोडंच राहिलं होतं मुंडकं नुसतं म्हणजे खाली असं जायला। मग त्या ह्यांनी येऊन तिला असं काढलं बाहेर। भाविका त्या सगळ्या प्रसंगातून पार पडली, तिचंही कौतुक आहे की खिडकीचे जे गज आहेत तिने सोडले नाही। तिने गज नाही सोडले, असं गच्चम पकडलं, वडे असं वर येण्याचा प्रयत्न करत होती म्हणजे ती। परत तिला घरात एकटे सोडून जाल का? नाही चुकी नाही, आता चुकून पण नाही सोडणार। तर हा सगळा प्रसंग भाविकाचं नशीब बलवत्तर म्हणून तिने खिडकीचे जे गज आहेत ते पकडून ठेवले होते आणि त्यानंतर योगेश चव्हाण तिच्या मदतीला धावले। भाविका आता आनंदी आहे पहा, तिला आम्ही बरीच चॉकलेट्स दिलेली आहेत। त्यानंतर हॅलो, तू कितवीला आहे? छोट्या गटात। अरे वा। पुण्यातील गुजर निंबाळकर वाडीमधली ही इमारत आणि या इमारतीच्या या 3ऱ्या मजल्याच्या लोखंडी अँगल्सना भाविका चांदणे ही 4 वर्षांची मुलगी बराच काळ लटकलेली होती। समोर राहणाऱ्या व्यक्तींनी हे दृश्य पाहिलं आणि त्यांचा आवाज पुणे अग्निशमन दलामध्ये तांडेल म्हणून काम करणाऱ्या योगेश चव्हाण यांनी ऐकला आणि समयसूचकता दाखवत योगेश चव्हाण तातडीने धावत आले। योगेशजी, तुम्ही हे सगळं अनुभवलंय, तर नक्की तुम्हाला कधी कळालं की हे असं समोर घडतंय तुमच्या? तुम्ही समोरच राहता? सर, मी समोरच राहतो। मी पेपर वाचत बसलो होतो, त्यावेळेला समोरच्या खिडकीमध्ये उमेश सुतार म्हणून जे राजस्थानची व्यक्ती इथं राहतात त्यांनी आरडाओरडा केला की बच्ची गिर रही है, असा आवाज माझ्या कानावरती आला। त्यावेळी मी गॅलरीत आलो। गॅलरीत आल्यानंतर पाहिलं तर या बाजूला एक मुलगी लटकत होती, या ग्रिलवरती ती मला दिसली आणि मी लगेच वेळ न घालवता या साईडनं पळत सुटलो। या बिल्डिंगच्या सोनावणे बिल्डिंग म्हणून असं नाव तिचं आहे, त्या बिल्डिंगच्या दिशेनं 3ऱ्या माळ्यावरती आलो तर मी पाहिलं तर दाराला कुलूप आहे। तिची आई दुसऱ्या मुलीला सोडून शाळेत येतच होती
तर मी त्यांना चावी मागितली. चावी मागून त्यांनी मला लगेच चावी देऊन मी कुलूप पटापट उघडून या खिडकीपर्यंत पोचलो. तर मुलगी जे लोखंडी रॉड आहेत ते तिने पकडून ठेवले होते आणि त्याच्यानंतर तिला मी अशी रेस्क्यू करून तिचं डोकं पहिलं बाहेर खेचून पाय वगैरे सगळं घेऊन तिला मी बाहेर काढलं आणि तिला चेक केल्यानंतर तिला कुठं लागलं आहे का नाही याची तपासणी केली व तिच्या आईला काळजी घेण्यासाठी सूचना केलेल्या आहेत तिला मी. तिची आई जेव्हा हे सगळं दृश्य पाहिलं त्यावेळी काय तिची प्रतिक्रिया होती आईची तिच्या? तिची आई अतिशय घाबरलेल्या कंडिशनमध्ये होती आणि तिची आई रडत होती. त्यांना थोडा धीर दिला म्हणणं अशा प्रकारे तुम्ही मुलींना सोडून जाऊ नका. तर त्यांनी सांगितलं की मुलगी झोपलेली होती, यामुळं मी तिला इथं सोडून गेली दुसऱ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी. एक थोडा वेळ लागतो म्हणले, 5 ते 10 मिनटं तिची शाळा आहेत जवळ, तर त्यानं तिथं सोडून येणार होत्या. पण त्यावेळेत हा घटना घडलेली. तुम्ही समोर राहता, तुम्ही धावत गेलात तरी त्याला वेळ गेला असेल, म्हणजे बराच वेळ भाविका हे लोखंडी गज पकडून होती. हो हो म्हटलं तरी तुम्हाला 2-3 मिनिटं तरी घरातून बाहेर पडून 3 मिनिटाच्या जवळपास माझा वरती वेळ गेलाच असेल. कारण की मी पाहिलं, त्याच्यानंतर खाली आलो, पळत त्यांच्यापर्यंत गेलो. पण त्याच्या आधी ही भाविका लटकत होती, मग त्याच्या आधी ती ओरडत होती. मी ज्यानंतर पाहिल्यानंतर माझे 3-4 मिनिटं, तिच्या आधीचे तिचे 4-5, हार्डली म्हणजे 10 ते 10-1 मिनिटं तरी ती मुलगी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आकांतानं ही ओरडत होती. आणि ते पाहिल्यानंतर मी स्वतः पळत जाऊन तिला रेस्क्यू केलं. आजूबाजूला बऱ्याच इमारती आहेत. हे दृश्य पाहून काही लोक ओरडत देखील होते. मात्र पुढे मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला तो योगेश चव्हाण यांनी. अर्थातच तुम्ही अग्निशमन दलामध्ये काम करता आणि तुमच्या खात्याचं ते ध्येयच असतं की जे कुणी अडचणीत आहेत त्यांना जीवावरती उदार होऊन तुम्ही वाचवता, आणि तो तुमच्यातला फायरमॅन जो आहे तो जागा झाला. नक्कीच सर, कारण की ह्या अशा गोष्टी घडल्यानंतर की लोकांना काय करावं हे सुचत नाही. ते समोरचे व्यक्ती ते ओरडत राहिले, पण त्या गोष्ट पाहताच मी थांबलो नाही तिथं. तर मी तिला रेस्क्यू करण्यासाठी धाव घेतली. कारण की माझ्यातला जे अग्निशमक जे जीव वाचवण्याचे जवानाची जी हे आहेत ते जागी करून मी लगेच घटनास्थळावर धाव घेऊन त्या मुलीला वाचवली आणि मुलीचा जीव वाचवला. ह्याचं मोठं समाधान मला त्या वेळेला म्हणजे होत आहे. मुलगी रडत होती बराच वेळ. बरोबर, मुलगी भरपूर रडत होती, कारण की तिला तो त्रास होत होता मानेला किंवा हाताने पकडून ठेवलं होतं. मुलगी 4 वर्षाची भाविका होती. तर पण तिचं त्या गोष्टीसाठी जीव वाचवण्यासाठी जे तरपडणं हे मला पाहून अतिशय म्हणजे वेदनादायी वाटलं ते. त्यामुळं तिची मदत करण्यासाठी माझं मी कर्तव्य समजून मी त्याच ठिकाणी धाव घेतली. अग्निशमन दलामध्ये तुम्ही काम करता, आजच्या कामगिरीने तुम्हाला नक्कीच समाधान वाटलं असेल. हो नक्कीच, आजच्या कामगिरीनं मला भरपूर समाधान वाटते. कारण की ह्याच्या आधीसुद्धा मी अशी भरपूर कामं केलेली आहेत. घाटामध्ये गावाला जात असताना मी एक एस टी महामंडळाची एस टी वाचून 19 लोकांचे सुद्धा जीव वाचवले होते. त्या संदर्भात माझा सत्कारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केला होता मंत्रालयामध्ये. आणि असं अन्य बी माझी कामं आहेत की जे खात्याअंतर्गत मी बी करतोय. आणि एकटा असल्यानंतर दुर्घटना घडल्यानंतर तिथं थांबणं हे मला माझ्या रक्तातच नाही आहे किंवा ते थांबणं नाही, किंवा कारण की माझी दुसरी पिढी फायर ब्रिगेडमध्ये आहे. आपण पाहतो शहरीकरणाच्या या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये शेजार धर्म म्हणून जो असतो तो अनेकदा विसरला जातो. इथे भाविका बराच काळ या 3ऱ्या मजल्यावरच्या या लोखंडी गजांना पकडून धडपड करत होती. बरेच लोक आजूबाजूला राहतात. मात्र धावून गेले मदतीला ते योगेश चव्हाण, त्यांच्यातला अग्निशमन दलातील जवान जागा झाला आणि एक शेजार धर्म देखील त्यांनी या ठिकाणी पार पाडला. आम्ही सुरुवातीला जसं म्हटलं एका दुसऱ्या घराच्या टेरेसवरती आहोत. मात्र ही खिडकी आणि खाली मध्ये बरंच अंतर आहे आणि त्यामुळं अक्षरशः जीवावरती बेतणारा हा सगळा प्रसंग होता, ज्यातून त्या 4 वर्षांच्या चिमुरडीने आपला जीव वाचवण्यासाठी जी धडपड केली ती फळाला आली आणि मदतीला धावून गेले योगेश चव्हाण. मात्र या सगळ्यातून एक गोष्ट अधोरेखित झाली की शहरीकरणामध्ये कुटुंब लहान झालेली आहेत. लहान मुलांना सांभाळण्याचे ताण देखील पालकांवरती असतात, हे देखील मान्य आहे. मात्र मूल घरात झोपलेलं आहे असं मानून बाहेरून घराला कुलूप लावून निघून जाणं किती धोक्याचं ठरू शकतं हे या प्रसंगातून सिद्ध झालं आहे. पालकांनी याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.